एका बाजूला आपण पाहाल स्ट्रायकिंग एंडवर निशांत, नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतात ऋषी यांना, तसंच गोलंदाजी मार्कवर पाहतात ऋषी यांना. क्षेत्ररक्षणाची विवेचना पाहिली तर लॉंग लेगचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतो. त्यानंतर आपण कव्हरचा क्षेत्ररक्षक सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर पाहता मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक घेऊन ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन मिस्टर ऋषी. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दापोली बॉईज विरुद्ध एकलारे. यावेळेस मात्र पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या मध्ये येऊन यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलं. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. चौकार, 4 धावा. या 4 धावांनिशी धावफलकाचा इथे मात्र श्रीगणेशा केला जातोय निशाण्याच्या माध्यमातून. हा येतोय फ्रेंड चषक चौकार, 4 धावा. ऋषी यांचा पहिलाच चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र त्या चेंडूवर शफल होऊन निशाण्यांच्या माध्यमातून चौकार खेचला गेला. आता मात्र या षटकातलं दुसरं चेंडू यावेळेस बॅटची कड लागून कॉट बिहाइंड गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर निशांत. कोळगाव विरुद्ध गावदेवी कुंभोली असा सामना झाला आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण अमित, कोळगाव संघ. अमित, चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं. चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली निशाणाच्या माध्यमातून. बॅटेची हलकी कट घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र स्वतःच डगआउटच्या दिशेने प्रस्थान केलं मिस्टर निशानाने. आपण यष्टीच्या मागे पाहतोय अखिल यांना. ऋषी यांच्या षटकाचा विचार करायचा झाला तर 2 चेंडू त्यांच्या षटकामध्ये हाताळले झाले. पहिलाच चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चौकार खेचला गेला. थोडा स्पीडअप ठेवायचा आहे. दोन्ही संघाला कळकळीची विनंती असेल. मध्यरात्रीची वेळ आता मात्र इथे संपत आली आहे
अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत, तरी प्लीज दोन्ही संघाने सहकार्य करायचं आहे आणि पूर्णतः दारोमदार हा पंच आपण सुद्धा आपल्या खांद्यावर घ्यायचं आहे. यावेळेस मात्र पायाला चेंडू आदळतोय, पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच तटस्थ एक लेगबाईच्या स्वरूपाने इथे मात्र अतिरिक्त धाव मिळताना या एक अतिरिक्त धावसंख्येने आता मात्र पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या ही धाव फलकावर लगावली जाते 8-2 गडी बाद. चला गोलंदाज लवकरच आपल्या गोलंदाजी मार्गावर यायचं आहे. क्षेत्ररक्षक आपण आपल्या पोझिशनवर जाऊन उभं राहायचं, स्पीडअप ठेवायचं दोन्ही संघाला. आम्ही वारंवार इथे मात्र विनंती करतोय 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही तुमचे 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही तुमचे 2 षटक टाकले नाही तर निश्चितच तिसऱ्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि निश्चितच आता आउट ऑफ टाइम चालताना दिसतो एकलारे संघ, तर एकलारे संघाला घाई करणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र उसळी घेऊन सरळ चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, फंबल झाला होता, मात्र खराब असं बॅकअप म्हणावा लागेल. विशाल आला, विशालच्या मागे आकाश सुद्धा दिसला, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला. बाईकच्या रूपाने इथे मात्र एक अतिरिक्त आणि सोरटी धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण केली गेली. या धावेनिशी आता मात्र धावसंख्या डबल डिजिटमध्ये इथे मात्र पोहोचताना दिसते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 1/0-10 या आकड्यावर. यावेळेस पंचांकडे दात, यस इट्स आउट, लेग बिफोर गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर चिनू. आता मात्र चिनू यांची जागा सांभाळण्यासाठी आपण बघतो जाताना अक्षयांना. निशांनांचे वरिष्ठ बंधू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन फलंदाजीमध्ये. ज्या प्रकारची फलंदाजी करतो त्याच दर्जाची गोलंदाजी सुद्धा या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. दापोली संघाकडून कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून सेवा प्रदान करताना दिसतोय आणि आज नाईट क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपल्या संघाचं अजूनही प्रतिनिधित्व करताना दिसतोय. यावेळेस आडव्या बॅटेने फटका खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय अनिकेतांच्या माध्यमातून. ब्लाइंडेड फटकेबाजी इथे मात्र अक्षयांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, मात्र गोलंदाज हुशारीने गोलंदाजी करतोय अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला जातोय. यावेळेस मात्र फुल लेंथ पद्धतीचा चेंडू, यावेळेस कॉम्प्रोमाइज करतोय आपला गडी आणि इथे मात्र धावबाद होऊन तंबूच्या दिशेने येताना दिसतोय. एक मोठा आता मात्र चौथा झटका लागताना दिसतोय दापोली बॉईज संघाला. दरम्यान आता मात्र आमचे सहयोगी मित्र मिस्टर जितेश फलंदाजी जात आहेत. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा अष्टपैलू असा एक खेळाडू आता मात्र क्रीजमध्ये येताना दिसतोय. यानंतर होणारा सामना ओमसाई मोरेगुरण विरुद्ध पाम चिराग. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. यावेळेस मात्र गतिवान असा चेंडू अनिकेतांच्या माध्यमातून हाताळला जातोय. चला कुरगाव संघ आपण लॉटसाठी यायचं. कुरगाव संघ प्रतिनिधी
यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू, पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. अतिरिक्त धावसंख्या वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते आणि धावफलकावर लगावली जाते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 10 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. धावसंख्या स्थिर, 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर कुठेतरी अडचणीत सापडतोय. आपण आता मध्यरात्रीचं एक सत्र बघितलं तर मध्यरात्रीच्या सत्रामध्ये पहिलं ज्या संघाने फलंदाजी केली आहे त्या फलंदाजीच्या माध्यमातून अडचणीत सापडताना दिसतोय आणि त्या मानाने दुसरी फलंदाजी करणारा संघ निश्चितच चेस करणारा संघ अग्रेसर ठरताना दिसतोय. अशाच प्रकारची खेळी या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पिछाडीवर सापडताना दिसतोय दापोली बॉईज संघ. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा काढणं गरजेचं असेल, कारण की दापोलीकडे गोलंदाजी लाईनअप आहे. आपण बघितलं ऋषी चांगली गोलंदाजी करतो, त्यानंतर जितेश बंड्यासारखा एक घातक गोलंदाज त्यांच्या खेम्यात आहे. त्यानंतर आपण बघितलं तर निशांत सारखा गोलंदाज सुद्धा खेम्यात आहे. चला कुरगाव संघ प्रतिनिधी लॉर्डसाठी यायचा आहे. आता मात्र नो चेंडू टाकला जातोय. भीमर पद्धतीचा चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय तन्मयांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. जितेश स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल. फ्री हिटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय मिस्टर जितेश. यावेळेस फ्री हिटचा चेंडूवर त्रिफळाचीत झाला. 1 धाव सहजरित्या पूर्ण या चेंडूवर इथे मात्र केली जाताना दिसते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर. यावेळेस मात्र लॉंग लेग रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढताना दिसतोय. एकेरी धाव सदरीत्या पूर्ण एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर पहिला चेंडू नो चेंडू टाकला गेला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला. या षटकात 2 चेंडू टाकून झाले आहेत तन्मयांचे. यावेळेस शपल करून खेळण्याच्या नादामध्ये फटका चुकतोय, फटका फसतोय. धावबाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर ऋषी. ऋषी यांची जागा सांभाळण्यासाठी आता मैदानात जातोय मंथन. चला मंथन, स्पीडअप करायचंय, लवकर तुम्ही फलंदाजी मार्कवर जायचंय. स्पोर्टमॅन स्पिरिट ठेवा. निश्चितच मध्यरात्रीचं सत्र चालू आहे आणि मध्यरात्रीच्या सत्रामध्ये जास्त अवधी कोणत्याही संघाच्या माध्यमातून घ्यायचा नाहीये. यावेळेस मात्र फटका बसतोय, चेंडूच्या खाली येतोय मिस्टर विशाल, मात्र चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. यावेळेस मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. दुहेरी धावाचं रूपांतर इथे मात्र तिहेरी धावात केलं जात आहे आणि 3 धावांनिशी आता मात्र संघाची धावसंख्या ही 18 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. अजूनही 2 चेंडू शेष आहेत आणि आता मात्र आम्हाला इथे मात्र एक सूचना मिळते. या सामन्यामधील विजेता संघ असेल त्याला मात्र बाय भेटली आहे. या सामन्यामधील विजेता संघाला बाय आहे, याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे दापोली संघ मंथन. दरम्यान आता जितेश
यावेळेस मात्र पुलचा फटका चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. दुहेरी धाव घेण्याचा मनामध्ये मानस आणि सक्सेसफुल अटेम्प्ट करताना दिसतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या मध्ये. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 2-0 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र शेवटच्या चेंडूला आता मात्र आउट ऑफ द पार्क पोहोचवावं लागेल मिस्टर जितेश यांना. आणि आपल्या संघासाठी निश्चितच एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचावं लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र धावबाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. आता मात्र समीकरण होतंय 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. 18 चेंडू विजयासाठी 21 धावा. हॅलो, चला ऐकलाडे संघ आपला फलंदाज पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं दापोली बोईस संघ. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 21 धावांची. चला स्पीडअप ठेवायचे आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय अखिल आणि ऋषी यांना. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय दापोली बॉईज संघ. सलामीचे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात मिस्टर निशान यांना. पूर्णतः अष्टपैलू कामगिरी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघाचा भार कित्येक वर्ष उचलताना दिसतोय आणि त्यांना साजेशी साथ देताना दिसतोय आमचा जितेश. सुंदर गोलंदाजी करतो, त्याच प्रकारे सुंदर फलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परनाय टुर्नामेंट आठवते निश्चितच. परनाय टुर्नामेंटमध्ये काय फलंदाजी केली होती, काय क्लास दाखवला होता, आपला दर्जा त्यांनी त्या टुर्नामेंटमध्ये दाखवला होता. यावेळेस सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज मिस्टर निशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. आणि आपण स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय ऋषिकेश यांना. विजयासाठी 18 चेंडू आणि 21 धावा. ऋषिकेशला बघितलंय की कमी धावसंख्या असेल तर निश्चित धावून धावसंख्या एकत्रित करताना कित्येक वेळा त्याला मी पाहिलं. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका पॉइंट कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि दुहेरी धावाचं रूपांतर इथे मात्र तिहेरी धावात ऋषीयांच्या माध्यमातून सक्सेसफुलरित्या पूर्ण केलं गेलं. या 3 धावेनिशी आता मात्र धावफलकाचा श्री गणेशच्या एकलाडे संघाच्या माध्यमातून केला जातोय. काय फटका त्यांच्या माध्यमातून रचला गेला. इनसाइड आउटचा फटका खूपच सुंदर पद्धतीने आपल्या स्वतःला रूम दिला गेला आणि चेंडूला उडवलं गेलं पॉइंट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या गेल्या.
यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका फसतोय, मात्र नोमॅन्स लँडवर इथे मात्र चेंडू लँड होताना दिसतोय. 2 धावा या इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसतात. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना दिसते. आता मात्र 16 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष समोर आहे. दापोली संघाचा विचार करायचा झाला तर दापोली संघाला 16 धावा डिफेंड कराव्या लागतील आणि एकलाडे संघाला 16 धावा या काढाव्या लागतील. नॉट अ इझी टास्क. यावेळेस मात्र मोठा झटका लागतोय. ऋषी जातोय चेंडूच्या खाली. सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय आणि डगआउटच्या दिशेने पाठवलं जातंय अखिल यांना. अखिल नावाचा एक ब्रँडेड असा फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने आपल्याला येताना दिसतोय. चला अनिकेत, लवकर आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवर पोहोचायचं आहे. थोडा गेमला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना मंडळाकडून कळकळीची विनंती आहे. यावेळेस पुन्हा एकदा निशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. काय झेल टिपला ऋषी यांनी. डगआउटची दिशा दाखवली गेली. यावेळेस मात्र सुंदर फटका चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र म्हणावं लागेल. आपण पाहतोय गण्या यांना खूपच सुंदर क्षेत्ररक्षण करतात. या वयात सुद्धा तीच झुंज इथे मात्र चेंडूशी देताना दिसतोय मिस्टर गण्या. हसरा असा व्यक्तिमत्व आणि दापोली बॉईज कडून खेळताना दिसतोय. निशाण्याच्या षटकामध्ये 6 धावा इथे मात्र एकत्रित झाल्या. यावेळेस मात्र सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. निर्धाव असा चेंडू इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. यष्टींच्या मागे आपण पाहतोय परेशांना. क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये म्हटलं जाते की यॉर्करचा चेंडू हा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे मात्र मानला जातो. मात्र तोच ब्रह्मास्त्र इथे मात्र लॉन्च केला गेला निशाण्याच्या माध्यमातून आणि स्तब्ध ठेवलं गेलं. आता मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. पंच डिस्कस करतील. पंचांशी आर्ग्यू करायचं नाहीये. तटस्थ असे पंच आहेत. पंचांशी कुठलाही वाद घालायचा नाहीये. पंच कॉल घेतील. पंचांनी कॉल घेतला तरच इथे मात्र सिस्टम आहे. पंचांनी कॉल दिलाय तरी प्लीज दोन्ही संघाने स्प्रेड आउट व्हायचंय. हो चला, फेअर डिलिव्हरी म्हणून पंच इथे मात्र आपल्याला दर्शवताना दिसत आहेत. षटक समाप्त इथे मात्र झालं. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावर आता मात्र आपण पाहतोय 7 धाव 1 गडी बाद. चला, पाम चिराग आणि मोरेकुरणा ओमसाई दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान आता दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर जितेश उर्फ बंड्या. यावेळेस गतिवान असा चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट इथे मात्र खेळला जाताना दिसतोय. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे.
या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते आणि धावफलकावर लगावली जाते 8 या आकड्यावर. जितेश यांच्या माध्यमातून आता दुसरा चेंडू, यावेळेस मात्र फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतोय मिस्टर मंथन, मात्र खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना दिसतंय. दुहेरी धावाचं रूपांतर इथे मात्र तिहेरी धावात केलं जाताना दिसतं. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते, सरसावते आणि धावफलकावर लगावली जाते डबल डिजिट मध्ये 1/1 या आकड्यावर. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळते. दरम्यान निराशा इथे मात्र पाहायला मिळते माझ्या सहयोगी मित्र समीर यांच्या चेहऱ्यावर. यावेळेस बंड्या रक्षात्मक पवित्रेत इथे मात्र चेंडू खेळला जातो अलॉंग दी कॉर्पेट. चेंडूच्या खाली जोपर्यंत चिराग पोहोचतील, ऋषी पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या ही आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावर. एक गडी बाद झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. आता मात्र इक्वेशन बदलतंय, इक्वेशन आता होताना दिसते 9 चेंडू आणि 8 धावा. 9 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं जात आहे. मी म्हटलं होतं त्याचप्रमाणे एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष इथे मात्र केंद्रित करताना दिसतोय मिस्टर ऋषी. मॅन फ्रॉम एकलारे आज आपल्या पूर्ण मेरिटवर खेळताना दिसतोय. आपला क्लास, आपला दर्जा आणि संघासाठी असलेला उपयुक्ता ते आपली आज कौशल्य दाखवताना दिसतोय. चला ओमसाई मुरेकुरण आणि पाम चिराग शेवटचा कॉल असेल. जर तुमचा प्रतिनिधी आणि कर्णधार इथे पोहोचला नाही तर निश्चितच यावेळेस मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावनिशी संघाची धावसंख्या ही धावफलकावर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बंड्या यांना जितेश यांना प्राचारण केलं होतं, मात्र बंड्या यांच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होईल अशी मनामध्ये आस निर्माण झाली होती. मात्र झेल सोडला गेला मंथनांच्या स्वरूपाने. तिथे मात्र 3 धावा एकत्रित केल्या गेल्या. तदनंतर मात्र कुठेतरी ओव्हरथ्रो आणि अशा प्रकारच्या अतिरिक्त धावसंख्येमुळे मात्र हा सामना आता तरी आपल्याला झुकलेला दिसतो एकलारे संघाच्या दिशेने. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच आणि एकेरी धाव काढण्याचा मनसुबा मनामध्ये घेऊन मात्र शफल झाला. मात्र निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतंय. या 15 धावा 15. धावसंख्या स्थिर 15. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 16 धावा. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथे जितेश यांच्या चेहऱ्यावर निश्चितच निराशा आपल्याला पाहायला मिळते.
चांगली गोलंदाजी केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांकडून जी साथ भेटणं आवश्यक असतं ती साथ इथे मात्र भेटताना दिसली नाहीये जितेश यांच्या गोलंदाजीवर. सांघिक तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन म्हणजे शेवटचे षटक घेऊन आता गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय मिस्टर ऋषी यांना. आता मात्र आपली संघाची पूर्णतः दारोमदार त्यांच्या खांद्यावर आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांचं लक्ष. चला स्प्रेड आउट व्हायचंय, चला पंच स्पीडअप करून घ्यायचंय. चला जास्त अवधी घ्यायचा नाहीये, तुमचा टाइम रनिंग होतोय. जर अवधी तुमचा षटक पहिला चेंडू तुमच्या माध्यमातून इथे मात्र पडला नाही तर निश्चितच एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा टोमाडा ठेवावा लागेल. मात्र आता ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो या पहिला चेंडू घेऊन. यावेळेस मात्र कट करण्याच्या नादामध्ये चुकतायत. निर्धावाचा चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. आता समीकरण बदलतंय, प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना दिसेल. 5 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष इथे मात्र समोर ठेवताना दिसत आहेत. चला स्पीडअप ठेवायचं आहे, पण प्रत्येक चेंडू मागे आपण स्प्रेड आउट करून घ्यायचं. वारंवार कॉल देऊन सुद्धा निश्चितच यावेळेस पुरता चेंडू घेऊन ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निश्चितच आम्हालाही सुद्धा कळते की अटीतटीचा सामना, अटीतटीच्या सामन्यामध्ये तुम्हाला जास्त अवधी मिळणं गरजेचं आहे. मात्र वेळ सुद्धा जास्त इथे मात्र दडवून चालणार नाही, कारण की आपल्याला सामने दिलेल्या वेळेत पूर्ण करायचे आहेत. इथे मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण. प्रत्येक चेंडू मागे आर्ग्युमेंट करायचं नाहीये आणि टीम मिटिंग्स करायचे नाहीयेत. स्पीडअप ठेवायचं आहे. खेळाला खेळाडू वृत्तीने खेळा. एक संघ जिंकेल तेव्हाच हरेल तेव्हाच दुसरा संघ जिंकेल अशी मनामध्ये निश्चितच प्रत्येक संघाने भावना ठेवावी. यावेळेस मात्र फटका फसतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय मिस्टर अक्षय, आणि अक्षय यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल सोडलं गेलंय. या 2 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. अक्षय जर हा झेल टिपतो तर निश्चितच सामन्यामध्ये चुरस आणि रंगत वाढवली असती. मात्र आज अक्षयांचा दिवस खराब असेल आणि खराब दिवसात निश्चितच हातात आलेला झेल सुद्धा सुटला जातो, आणि अशाच प्रकारची काहीतरी आज जगत अक्षयांच्या झेलवर सुद्धा पाहायला मिळाली. चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र आज एक चूक आपल्या संघाला या टुर्नामेंट पासून बाहेर काढू शकते. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत खेळला जातोय चेंडू. यावेळेस मात्र धाव बांधून तंबूच्या दिशेने येताना दिसतोय मिस्टर अनिकेत. कित्येक सामने मी बघितले दापोली संघाने 1 चेंडू 1, 2 चेंडू 2 असे कित्येक सामने आपल्या बाजूने झोकवलेत, आणि आज त्याची पुनरावृत्ती करण्याची सुवर्ण संधी इथे मात्र दावडून येताना दिसते दापोली संघाच्या माध्यमातून. दापोली बॉईज संघ शेवटपर्यंत इथे मात्र हार मानण्यास नकार देताना दिसतोय. या हंगामातील सक्सेसफुल संघ म्हणून ज्या संघाला पाहिलं जात आहे तेच दापोली बॉईज संघ इथे मात्र आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. चला घाई करायचे परेश प्लीज, आपण आपल्या 2 चेंडू आणि 2 धावा. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. 2 धावा या सहजरित्या, एक चौकार सहजरित्या इथे मात्र पार केला जाताना दिसतंय.
सामना जिंकतोय एकलारे संघ. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढची मॅच आपण पाहाल ओम साई वरेकुरण विरुद्ध पाम चिराग.